काल आपण पाहत होतो की 4 क्वाड्रंट ऑपरेशन ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. तर याच्यामध्ये पहा आपण फॉरवर्ड मोटरिंग पाहिलेलं होतं आणि जनरेटर ऍक्शन पाहिलेलं होतं. फॉरवर्ड मोटरिंग मध्ये पहा ह्या ठिकाणी एक्स ऍक्सिसला स्टँड स्टीलला स्लिप 1 असते आणि स्पीड 0 असतं. स्टार्टिंग टॉर्क ह्या ठिकाणी बिल्ट होतोय. टॉर्क हा वाढत वाढत चाललाय. हा रिजन जो आहे हा अनस्टेबल रिजन आहे. त्यानंतर ही कंडिशन कोणती आहे? त्यावेळेस स्लिप मॅक्झिमम आहे. यावेळेस टॉर्क कोणता प्रोड्यूस होते? मॅक्झिमम टॉर्क हा तयार होते. पहा पुढे इथून पुढे चालू होते स्टेबल रिजनचं ऑपरेशन. म्हणजे या ठिकाणी पहा या पॉइंटला एन इज इक्वल टू एन एस एस इक्वल टू 0 म्हणजे स्लिप 0 होतं. ऍक्च्युली हे कसं होतं? प्राईम मूव्हर कपल केल्यानंतर सिंक्रोनस स्पीड आणि ऍक्च्युअल स्पीड हे इक्वल होतं. ओके. तिथून पुढे काय होतं की ह्या फॉरवर्ड मोटरिंग मध्ये पॉवर जी आहे ती सप्लाय कडून मोटरकडे येते. आता प्राईम मूव्हर ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो त्यावेळेस काय होतं की ऍक्च्युअल स्पीड ग्रेटर दॅन सिंक्रोनस स्पीड होते. ओके. आणि ह्या ठिकाणी पहा ऍक्च्युअल स्पीड इज लेस दॅन सिंक्रोनस स्पीड. म्हणजे फॉरवर्ड मोटरिंग मध्ये ऍक्च्युअल स्पीड म्हणजे एन हे लेस दॅन काय असतं? सिंक्रोनस स्पीड. आणि रिजनरेटिव्ह रिजन म्हणजे जनरेटर ऍक्शन मध्ये ऍक्च्युअल स्पीड ग्रेटर दॅन सिंक्रोनस स्पीड. म्हणजे ह्या ठिकाणी ऍक्च्युअल स्पीड आणि सिंक्रोनस स्पीड आणि ह्या ठिकाणी पण फॉरवर्ड मोटरिंग मध्ये ऍक्च्युअल स्पीड आणि सिंक्रोनस स्पीड हे दोन्ही कसे असतात? नेहमी सेम डायरेक्शनला असतात. तर ह्या रिजन मध्ये काय होतं? जी काय पॉवर आहे जनरेटर ऍक्शन मध्ये जी पॉवर आहे ती मोटरकडून सप्लायकडे जाते. म्हणजे पॉवर तयार त्या ठिकाणी काय होतं? तयार होते. म्हणून याला आपण जनरेटर ऍक्शन म्हणतो. आता पुढे काउंटर ब्रेकिंग और प्लगिंग. काउंटर ब्रेकिंग और प्लगिंग या ठिकाणी पहा स्लिप काय आहे? ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणजे 1 पेक्षा जास्त. म्हणजे या ठिकाणी पहा जे ऍक्च्युअल स्पीड आहे एन आणि जे सिंक्रोनस स्पीड आहे एन एस ह्या दोन्हींची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. म्हणजे ही कंडिशन कोणती आहे? रनिंग कंडिशन मध्ये ज्यावेळेस आपण काय करतो? फेज सिक्वेन्स चेंज करतो. रनिंग कंडिशन मध्ये फेज सिक्वेन्स चेंज करतो. त्या कंडिशन मध्ये काय होतंय की सिंक्रोनस स्पीड त्याच मोमेंटला काय होतंय? रिव्हर्स होते. त्याच मोमेंटला सिंक्रोनस स्पीड काय होते? चेंज होते. पण ऍक्च्युअल स्पीड चेंज होत नाही. म्हणजे ऍक्च्युअल स्पीड काय होते की 1500च्या कमी होईल, 1400 होईल, 1300 होईल, 1200 होईल. म्हणजे याला थोडासा वेळ लागतो. आता हे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण पाहूया. म्हणजे आपण काय केलंय की फेज सिक्वेन्स आपण काय केलंय पहा. हा आहे आर वाय आणि बी. आपण हा मोटरला जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतंय की आपण पाहिलं एन एस हे कसं आहे? क्लॉकवाईज आहे. आणि एन एन पण कसं आहे? क्लॉकवाईज आहे. पहा ठीक आहे. आता काय केलं आपण? ह्यापैकी फेज चेंज केलाय. असं म्हणूया आपण. त्यावेळेस किती एन एस सपोज आहे 1500 आरपीएम आहे. त्यावेळेस आपण म्हणूया 1400 आरपीएम आहे. पहा ही व्हॅल्यू आहे एन ची आणि ही आहे एन एस ची. आता काय केलं आपण की इंडक्शन मोटर जी आहे तिचा फेज सिक्वेन्स चेंज केलाय. म्हणजे पहा आता या ठिकाणी कंडिशन फेज सिक्वेन्स चेंज केल्यामुळे काय होतंय? सर्वांना माहिती आहे डायरेक्शन चेंज होते. म्हणजे आता आपण पाहिलं या ठिकाणी आर बी आणि वाय.
आता ह्या ठिकाणी पहा सर्वांनी, जे NS आहे ते काय होईल, लगेच चेंज होईल. NS चेंज झाले, पण जो काही N आहे पहा, N काय राहणार आहे, असं राहणार आहे. म्हणजे N काय होईल, चेंज होईल. N पण काय होईल, क्लॉकवाईज होईल. N क्लॉकवाईज होईल. पण ज्यावेळेस आपण फेज सिक्वेन्स चेंज करतो त्यावेळेस NS लगेच काय होते, 1500 RPM होते पहा. म्हणजे हा जो काय आहे हा 1440चा, म्हणजे 1400चा काय होईल, कमी कमी होईल आणि किती येईल, 0 येईल. हा जो रिजन आहे, हा रिजन म्हणजे कोणता आहे, काउंटर ब्रेकिंग और प्लगिंगचा रिजन आहे. म्हणजे हा जो काही रिजन आहे हा किती असतो, हार्डली 2 ते 3 सेकंदाचा असतो फक्त. म्हणजे जर बघितलं आपण या ठिकाणी स्पीड किती आहे, समजा आपण असं म्हणूया 1400 RPM आहे, पण फेज सिक्वेन्स चेंज केल्यामुळे काय झालंय की जो काय संपूर्ण स्पीड आहे ते लगेच त्याच मोमेंटला रिव्हर्स झाले. सर्वांना माहिती आहे स्लिपचा फॉर्म्युला काय, स्लिपचा फॉर्म्युला NS मायनस अपॉन NS. ठीक आहे. आता या ठिकाणी NS किती आहे, 1500. आता N मायनस, पण N आणि NS डायरेक्शन कशी अपोजिट आहे, म्हणून हे किती झाले, मायनस 1400 झाले पहा, डिवाइड बाय किती, NS 1500. म्हणजे हे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजे काय होईल, 2900 डिवाइड बाय किती, 1500. म्हणजे या ठिकाणी स्लिप किती झाली, जवळजवळ 1.9 झाली. आणि जी किती आहे, ग्रेटर दॅन काय आहे, 1 आहे. तर याला काय म्हणतो आपण, हा जो काय 2 ते 3 सेकंदाचा रिजन आहे, म्हणजे ऑब्विसली सिंक्रोनस स्पीड चेंज झालंय, स्पीड पण आता अँटी क्लॉकवाईज होईल. पण ते काय होतंय, 1400 ते 0 पर्यंत जो काय पिरियड आहे तो पिरियड म्हणजे कोणता, 2 ते 3 सेकंदाचा काउंटर ब्रेकिंग और प्लगिंग. तर ह्या ड्युरेशन मध्ये जसं आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मध्ये पहा ब्रेक लागतो, आवाज या ठिकाणी काय होतोय, मशीनचा आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. आणि म्हणून याला म्हटलं जातं प्लगिंग और काउंटर ब्रेकिंग. प्लगिंग म्हणजे काय केलं आपण या ठिकाणी फेज सिक्वेन्स प्लग केलाय, आणि ब्रेकिंग म्हणजे त्यावेळेस मशीनचा आवाज थोडासा नॉइजी ऑपरेशन तयार होते पहा. म्हणजे हा जो रिजन आहे हा काउंटर ब्रेकिंग और प्लगिंग. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होतं की मशीन पुन्हा 0 पर्यंत आलेली पहा. जे काय स्पीड म्हणूया आपण, स्पीड कुठं आलेलं आहे, 0 ला आलेलं आहे. म्हणजे पहा हा जो काय 0 या ठिकाणी चालू झालाय, म्हणजे पुन्हा काय झालंय, या ठिकाणी स्पीड ड्रॉप झालेली आहे. तर हे 3 आपण ऑपरेशन पाहिले. पहिला बघितला फॉरवर्ड मोटरिंग, दुसरा बघितला जनरेटर ऍक्शन, तिसरा बघितला आपण काउंटर ब्रेकिंग और प्लगिंग. ठीक आहे. याच्यामध्ये N आणि NS दोन्हींची डायरेक्शन कशी असते, नेहमी अपोजिट. आणि या ठिकाणी पण काय असतं, नेहमी जे ऍक्च्युअल स्पीड असतं ते सिंक्रोनस स्पीड पेक्षा काय असतं, नेहमी कमी असतं. पण या ठिकाणी ऍक्च्युअल स्पीड हे सिंक्रोनस स्पीड पेक्षा जास्त असतं ड्यू टू प्राइम मूव्ह. लॉसेस इन इंडक्शन मोटर. लॉसेस सर्वांना माहिती आहे. पहिला या ठिकाणी 2 टाईपचे लॉसेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे फिक्स लॉसेस, दुसरा आहे व्हेरिएबल लॉसेस. फिक्स लॉसेस म्हणजे कोणते, कोर और आयर्न लॉसेस और कॉन्स्टंट लॉसेस, किंवा आपण त्याला फिक्स लॉसेस. दुसरा जो आहे व्हेरिएबल और कॉपर लॉसेस. तर कॉपर लॉसेस मध्ये सर्वांना माहिती आहे 2 टाईपच्या आपल्याकडे वाइंडिंग आहेत. पहिली वाइंडिंग आहे स्टेटर कॉपर लॉसेस, दुसरी वाइंडिंग आहे रोटर
रोटर कॉपर लॉसेस म्हणजे ज्या ठिकाणी आपण वाइंडिंग यूज केलेली आहे, ज्या ठिकाणी करंट फ्लो होतोय, करंट काय होतोय कमी जास्त होतोय, तर त्या ठिकाणी काय होत मग कॉपर लॉसेस सुद्धा काय होत आहेत कमी जास्त होत आहेत, म्हणून ते व्हेरिएबल लॉसेस आहेत. आता कॉन्स्टंट लॉसेस जनरली दोन टाईपचे आहेत, एक कोर लॉसेस आणि एक मेकॅनिकल लॉसेस. कोर लॉसेस म्हणजे सर्वांना माहिती जी काय वाइंडिंग आहे ती कोर मध्ये आपण काय केलेली आहे प्लेस केलेली आहे. मग पहिली कोर आहे कोणती, स्टेटर वाइंडिंग कुठे, स्टेटर कोर मध्ये, त्या ठिकाणी काय होतात स्टेटर कोर लॉसेस होतात. दुसरी रोटर वाइंडिंग रोटर कोर मध्ये आहे, त्या ठिकाणी कोणते होतात रोटर कोर लॉसेस होतात. म्हणजे या ठिकाणी हे लॉसेस कसे कॉन्स्टंट आहेत, लोड वाढो किंवा लोड कमी होऊ तर हे लॉसेस फिक्स मध्ये होणार. आणि दुसरा आहे मेकॅनिकल लॉसेस. हे सर्वांना माहिती आहे की इंडक्शन मोटर हे रोटेटिंग डिव्हाइस आहे, म्हणून या ठिकाणी फ्रिक्शन लॉसेस म्हणजे जे काय आहे बेरिंगच्या अक्रॉस होणार आहेत. आणि विंडेज लॉसेस, आता विंडेज लॉसेस म्हणजे हा एक प्रकारचा लॉस आहे. जर सपोज आज आपण दोन इंडक्शन मोटर कम्पेअर केल्या, एक इंडक्शन मोटर आज घेतलेली नवीन परचेस केलेली आहे आणि सेम इंडक्शन मोटर आपण 10 वर्षापूर्वी घेतलेली आहे, तर काय होतं का दोन्हीमध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळेल की जी इंडक्शन मोटर नवीन आहे तीच ऑपरेशन कसं आपल्याला पाहायला मिळते, स्मूथ ऑपरेशन पाहायला मिळते. पण जी इंडक्शन मोटर काय असते ओल्ड असेल त्या ठिकाणी काय होतंय की ती मशीन थोडीशी गरम होणे, त्याचप्रमाणे कुलिंग प्रॉपर न होणे, तर ह्या ज्या काही फॅक्टर आहेत हे फॅक्टर सर्व विंडेज लॉसेस मध्ये मोडतात. पहा आता पॉवर फ्लो डायग्राम म्हणजे आपण इंडक्शन मोटरला सप्लाय दिल्यानंतर आउटपुट कसं मिळतं ते आपण पाहणार आहे. तर पहा या ठिकाणी वी नो दॅट इनपुट पॉवर टू इलेक्ट्रिकल मोटर, इनपुट पॉवर काय इलेक्ट्रिकल मोटरची पॉवर इनपुट इज इक्वल टू P1 म्हणजे स्टेटरला दिलेली पॉवर आहे 3V1 I1 cos ∅1 आलेला आहे. म्हणजे हा आलेला आहे आपला स्टेटर साईडचा सप्लाय आलेला आहे, म्हणजे स्टेटरची इनपुट पॉवर आहे. म्हणजेच आपण हे असं घेऊया V1 रिप्लेस केलाय E1 ने, म्हणजे थ्राईस E1 I1 cos ∅1 याला आपण इक्वेशन 1 म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढं आता पॉवर फ्लो डायग्राम मध्ये पाहूया आपण जी काय आपण इनपुट पॉवर दिलेली आहे ती इलेक्ट्रिकल पॉवर आहे. 2 मिनिटं होल्ड करूया. ठीक आहे, जी काय पॉवर इनपुट आहे इलेक्ट्रिकल पॉवर ते आपण पहिल्यांदा कुठे देतोय स्टेटरला देतोय. तर ज्यावेळेस स्टेटरला देतोय त्यावेळेस स्टेटरचे कॉपर लॉसेस लगेच त्याच मोमेंटला जातात. या ठिकाणी या ठिकाणी सर्वांना घ्यायचे 3 ब्लॉक काय आहेत हॉरिझॉन्टल आहेत. हा ब्लॉक हॉरिझॉन्टल आहे पहिला, दुसरा आणि तिसरा, आणि 3 ब्लॉक काय आहेत व्हर्टिकल आहेत पहिला, दुसरा आणि तिसरा. जे काय व्हर्टिकल ब्लॉक आहेत ते कसले आहेत पहिल्या ब्लॉकच्या स्टार्टिंगला मध्ये परत इथं स्टेटर कॉपर लॉसेस होतात, इथं रोटर कॉपर लॉसेस होतात, इथं मेकॅनिकल लॉसेस होतात. ओके, आता समजून घ्या पॉवर इनपुट आपण जी काय आहे ती याला दिलेली आहे, कशाला दिलेली आहे स्टेटर वाइंडिंग दिलेली आहे, म्हणजे इनपुट पॉवर टू स्टेटर वाइंडिंग. आता ह्या पॉवरचं काय होईल सर्वांना माहिती आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ओके, आणि हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कुठे येईल एअर गॅप मध्ये येईल. म्हणजे ही पॉवर कोणती आता या ठिकाणी P2 और P एअर गॅप, एअर गॅप मध्ये काय आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय होत आहे की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड एअर गॅप मुळे असल्यामुळं ते रोटरच्या वरून काय होणार आहे पास्ट होणार आहे, ते रोटरच्या वरून शॅफ्ट होईल. तर त्या ठिकाणी काय होतं रोटरचे कॉपर लॉस होतं पहा. आणि मग ह्या एअर गॅप पॉवर मुळे काय होईल रोटर मध्ये ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होईल. म्हणजे रोटर मध्ये काय झालं टॉर्क डेव्हलप झालेला आहे. म्हणजे ही जी काय आहे ती पॉवर कोणती आहे PM. ओके, आणि याच्यामध्ये काय होतात मग मेकॅनिकल लॉसेस, म्हणजे इथून पुढे काय होईल रोटर फिरायला स्टार्ट होईल, मग मेकॅनिकल लॉसेस असतील म्हणजे फ्रिक्शन लॉसेस असतील, विंडेज लॉसेस असतील, नॉईज येत असेल तो तयार होईल. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला आउटपुट पॉवर काय भेटते रोटरच्या शाफ्टच्या अक्रॉस भेटते, ज्याच्यावरून आपण काय करतो आउटपुट घेतोय, म्हणजे मेकॅनिकल वर्क डन आपण करतोय. म्हणजे ही पॉवर शाफ्टच्या अक्रॉस अवेलेबल असते, जिथं आपण पुली असेल त्यानंतर ड्रम असेल
बेल्ट असेल, गिअर असेल, आपण काय करतो, कपल करतो. सिंपल पॉवर फ्लो डायग्रामचा कन्सेप्ट आहे. म्हणजेच फर्स्टली आपण इनपुट पॉवर दिलेली आहे, इनपुट पॉवर स्टेटर वायंडिंग देतो आपण. तर त्यावेळेस काय होतं, लगेच स्टेटर कॉपर लॉस होत आहेत. हे या स्टेटर वायंडिंग मधून ज्यावेळेस आपला करंट फ्लो होतोय त्यावेळेस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतोय. ती पॉवर म्हणजे कोणती, P2 और P एअर गॅप. म्हणजे लगेच काय होतंय, हे एअर गॅप रोटरच्या स्टेशनरी रोटर कंडक्टर वरून मूव्ह होतोय. म्हणजे त्या ठिकाणी रोटर मध्ये काय होतंय, ईएमएफ इंड्यूस होतोय आणि करंट इंड्यूस होतोय. म्हणजे रोटर मध्ये कॉपर लॉस होत आहेत. आता रोटर मध्ये काय होतंय, ग्रॉस मेकॅनिकल पॉवर तयार होते. म्हणजे ही पॉवर कोणती आहे, PM. म्हणजे रोटर फिरायला, रोटेशन घ्यायला स्टार्ट होईल. तर त्या ठिकाणी काय होतात, मेकॅनिकल लॉसेस तयार होत आहेत. मग आपल्याला भेटते आउटपुट पॉवर भेटते. आणि हे आउटपुट पॉवर आपण P आउटपुट म्हणून कन्सिडर करतो. म्हणजे PM इज इक्वल टू आउटपुट पॉवर मायनस काय येईल, मेकॅनिकल लॉसेस. म्हणजे या ठिकाणी मेकॅनिकल बर्डन आपल्याला झालेलं काय मिळतं. म्हणजे हेच आपण दिलेलं आहे, आफ्टर सप्लाईंग पॉवर टू स्टेटर. आपण ज्यावेळेस पॉवर देऊ या स्टेटरला, आफ्टर सप्लाईंग दिस पॉवर स्टेटर कॉपर लॉसेस अँड कोर लॉसेस टेक्स प्लेस. पहिले ब्लॉक म्हणजे ज्यावेळेस आपण पॉवर देऊ तर त्यावेळेस काय होते, इनपुट पॉवर दिल्यानंतर लगेच स्टेटर कॉपर लॉसेस होतात आणि स्टेटरचे कोर लॉसेस पण होतात. पहा इन शॉर्ट. त्यानंतर पुढे कोर लॉसेस और आयर्न लॉसेस आर ऑलवेज कॉन्स्टंट फ्रॉम नो लोड टू फुल लोड. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ फिक्स्ड लॉसेस. म्हणजे नो लोड टू फुल लोड स्टेटर कोर लॉसेस आहेत, बरोबर. म्हणजे आयर्न लॉसेस आहेत ते काय असतात, नेहमी कॉन्स्टंट असतात, म्हणजे फिक्स असतात. पण आपण त्याला फिक्स कसं म्हणतो. कॉपर लॉसेस आर व्हेरिएबल. कॉपर लॉसेस काय होतात, नेहमी व्हेरिएबल म्हणजे चेंज विथ रिस्पेक्ट टू लोड काय होतात, ते चेंज होतात. ऍड लोड इन्क्रीजेस, लोड करंट इन्क्रीज होतो. आणि I2R म्हणजे कॉपर लॉसेस काय होतात, इन्क्रीज होतात. म्हणजे हे करंट वर डिपेंड आहेत अँड वाईस वर्सा. म्हणजे लोड कमी झाला, करंट कमी झाला, कमी होत आहेत. ठीक आहे. पुढे म्हणून याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल लॉसेस म्हणतो. आता पहा या ठिकाणी पहा, P इनपुट काय आपण पाहतो, आउटपुट प्लस लॉसेस. थोडी प्रोसेस ना बाकीची करून घ्या, झाली थोडी ना. युनिफॉर्म बसतं त्या आलेलं नाही. हा स्टोर मध्ये भेटतील. ठीक आहे. इनपुट जी पॉवर आहे ती म्हणजे काय भेटते, P1 आउटपुट प्लस लॉसेस. आता P1 चं आउटपुट काय पहा या ठिकाणी, P2 म्हणजे पहा या ठिकाणी P2 प्लस काय होतंय, या ठिकाणी स्टेटरच्या अक्रॉस कॉपर लॉसेस होत आहेत आणि स्टेटरच्या अक्रॉस काय होत आहेत, आयर्न लॉसेस होतात. पहा हे आलं, इक्वेशन 2 आलं. म्हणजेच आपण जी पॉवर दिलेली आहे स्टेटरला काय होतंय, एक तर आउटपुट मिळेल म्हणजे P2. पण P2 या ठिकाणी काय एअर गॅप पॉवर आहे. लॉसेस काय होईल, स्टेटर कॉपर लॉसेस आणि स्टेटरचे आयर्न लॉसेस. वेअर P2 इज ऑलवेज ट्रान्सफर्ड फ्रॉम स्टेटर टू रोटर व्हाया और थ्रू एअर गॅप. म्हणजे P2 काय आहे, एअर गॅपची पॉवर आहे. इट इज रिप्रेझेंटेड बाय PAG और पॉवर ऑफ एअर गॅप. म्हणजे PAG याच्यावरून पहा, P2 ज्या वेळी घेतला आपण या ठिकाणी PAG म्हणजे P2 आहे. ओके, आपण इथं बघितलं होतं P2 और काय म्हटलं होतं, PAG म्हटलं होतं आपण. इज इक्वल टू काय येईल, PM प्लस PCU येईल. PM प्लस PCU हे झालं इक्वेशन नंबर 3. PM काय आहे की या ठिकाणी पहा ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप आणि हे PCU पहा रोटरचे कॉपर लॉसेस. म्हणजे ह्या P2 चं पुढे काय होतंय, ग्रॉस मेकॅनिकल पॉवर तयार होते आणि रोटरचे कॉपर लॉसेस होतात. पहा म्हणजेच या ठिकाणी आपण जर अजून केलं P2 इज इक्वल टू ओमेगा
स्पीडच्या टर्म्स मध्ये घेऊ आपण, अज्युम केले आपण, वेअर ओमेगा एस काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ड्यू टू सिंक्रोनस स्पीड आणि टी काय आहे टॉर्क. म्हणजे सर्वांना माहिती आहे ओमेगा एस ची व्हॅल्यू काय असते, नेहमी 2 π NS 60 × t आलेली. म्हणजे सिमिलरली जसा P2 घेतला ओमेगा एस टी तसा PM घेतला ओमेगा टी, काय आलेलं आहे ओमेगा इक्वल टू 2 π N/60. म्हणजे जे आपण सिंक्रोनस स्पीड घेतलं NS ते इन टर्म्स ऑफ आपण अँग्युलर स्पीड मध्ये घेतले ओमेगा एस, जे ऍक्च्युअल स्पीड घेतलं एन ते इन टर्म्स ऑफ ऍक्च्युअल अँग्युलर स्पीड मध्ये ओमेगा आलेले आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी PM इज इक्वल टू काय भेटलेलं आहे ओमेगा टी भेटलेलं आहे पहा, म्हणजे 2 π N/t. ओमेगा काय आहे ऍक्च्युअली अँग्युलर स्पीड, म्हणजे ओमेगा एस आणि ओमेगा मेजर इन रेडियन सेकंड. जसं आपण ऍक्च्युअल स्पीड आणि सिंक्रोनस स्पीड कशामध्ये मोजतो RPM मध्ये मोजतो, तसं हे आपण कशामध्ये मोजतोय रेडियन पर सेकंड मध्ये मोजतोय. इक्वेशन 3 बिकम्स काय आहे P2 इज इक्वल टू PM प्लस PCU. म्हणजे PCU काय काढलं आपण P2 मायनस PCU आलेले पहा, P2 मायनस PM आलेलं आहे. P2 काय आहे ओमेगा एस टी आणि PM काय आहे ओमेगा टी. P2 काय आहे ओमेगा एस टी. त्यावेळेला आपण टाकल्या तर ओमेगा एस मायनस ओमेगा टॉर्क कॉमन निघेल. म्हणजे या ठिकाणी पहा आपण दोन्ही व्हॅल्यू टॉर्क कॉमन आहे, ओमेगा एस ची व्हॅल्यू काय आहे 2 π NS आपण मायनस 2 π N/60. या ठिकाणी 2 π कॉमन टू टी आपली काय घेतले NS मायनस एन घेतले. म्हणजे आपल्याला माहिती आहे स्क्रिप्टचा फॉर्म्युला NS मायनस एन आपण NS. ओके, म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण जो काय आहे ओमेगा एस काय घेतला 2 π NS/60, ओमेगा घेतला 2 π N/60. NS काय आलेला आहे पहा या ठिकाणी ओमेगा एस याच्यावरून या फॉर्म्युल्यावरून NS काय आलेला आहे ओमेगा एस इंटू 60 मल्टिप्लाय झाला डिवाइड बाय 2 π. ही NS ची व्हॅल्यू काढली आपण, सेम एन ची व्हॅल्यू काढली काय आली ओमेगा इंटू 60. हा ओमेगा आणि हा 60 मल्टिप्लाय झाला इथं पहा डिवाइड बाय हा 2 π काय होईल इथं डिवाइड होईल 2 π आलेला आहे. म्हणजे स्क्रिप्टचा फॉर्म्युला आपण जर बघितला तो लिहिला आहे ओमेगा एस इंटू 60 आपण 2 π मायनस ओमेगा इंटू 60 आपण 2 π. तो सिम्प्लिफाय कराय काय आपल्याला भेटते पहा या ठिकाणी 60 आपण 2 π कॉमन काढलाय, ब्रॅकेट मध्ये राहिला ओमेगा एस मायनस ओमेगा, इथं पण 60 आपण 2 π खाली राहिला ओमेगा, म्हणजे 60 आपण 2 π कॅन्सल होईल. स्लिपचा फॉर्म्युला आलाय इन टर्म्स ऑफ अँग्युलर स्पीड. जसं आपण बघितलं एस इज इक्वल टू NS मायनस एन आपण NS, कसा स्लिपचा फॉर्म्युला निघालाय काय निघालाय इन टर्म्स ऑफ अँग्युलर स्पीड. म्हणजे या ठिकाणी एस इंटू ओमेगा एस काय आलेलं आहे ओमेगा एस मायनस ओमेगा आलेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे जो काय आपण बघितलाय PCU म्हणजे काय PCU इज इक्वल टू टॉर्क इंटू एस ओमेगा एस, काय आलेला आहे तो एस ओमेगा एस. जो आपला हा फॉर्म्युला आलाय या ठिकाणी पहा टॉर्क इंटू NS मायनस एन, या ठिकाणी काय घातलाय ओमेगा एस मायनस ओमेगा आलेला आहे एस ओमेगा एस, तो आलेला आहे टॉर्क इंटू एस ओमेगा एस. म्हणजे आपल्याला माहिती आहे ओमेगा एस टी ची व्हॅल्यू काय आहे P2 आहे, आपण जी ऑलरेडी अजून केली होती पहा इथं P2 ची व्हॅल्यू काय आहे ओमेगा एस टी. म्हणजे आपल्याला भेटलाय काय भेटलं या ठिकाणी PCU इज इक्वल टू SP2 हे आपण बघितलं होतं. परत आपण इक्वेशन 3 घेतलंय PM इज इक्वल टू P2 मायनस PCU. आता आपण इथं PCU ची व्हॅल्यू टाकली काय आलेली आहे SP2 टाकलेली आहे. P2 काय आलाय कॉमन 1 मायनस एस, म्हणजे PM काय आलाय P2 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एस आलेला आहे. तर हे झालं एक्सप्रेशन झालेलं आहे. न्यूमेरिकल साठी हे एक्सप्रेशन आपल्याला वापरावं लागतंय. थोडासा मॅथमॅटिकल पार्ट मी आधी सांगितलं होतं नोटबुक घेऊन क्लासला बसत चला. आता इफिशियन्सी ऑफ रोटर म्हणजे काय सर्वांना माहिती आहे रोटरचं आउटपुट डिवाइड बाय रोटरचं इनपुट. रोटरचं आउटपुट काय आहे ग्रॉस मेकॅनिकल पॉवर, रोटरचं इनपुट काय आहे एअर गॅप पॉवर. काय आहे PM P2 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एस अपॉन P2, P2 कॅन्सल होईल म्हणजे 1 मायनस एस इंटू 100 ही आली इफिशियन्सी ऑफ रोटर आलेली. ठीक आहे, याच्यावरती न्यूमरिकल आहे ते मी तुम्हाला पुढे एक देईलच. न्यूमरिकल साठी मी लिंक टाकतोय आज.
न्यूमेरिकल लेक्चर नंबर 1 मी घेतलेलं आहे, सेपरेट न्यूमेरिकल घेतलेले आहेत, हे तुम्ही पहा. आता इंडक्शन मोटर आहे जनरलाइज ट्रान्सफॉर्मर, म्हणजे आपण जे बघितलं इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मर काय सेम आहे, बरोबर. तर ह्या ठिकाणी काय होतंय की जसं ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 वाइंडिंग असतात, कोणत्या, प्रायमरी आणि सेकंडरी. सेम इंडक्शन मोटर मध्ये 2 वाइंडिंग असतात, कोणत्या, स्टेटर आणि रोटर. जसं ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असते, कोर असते, या ठिकाणी काय इयर गॅप आहे. फक्त डिफरन्स एवढाच आहे, ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक डिव्हाइस आहे आणि जो काही इंडक्शन मोटर आहे हा रोटेटिंग डिव्हाइस आहे. म्हणजेच ट्रान्सफॉर्मर हा जो काय वर्क करतोय तो प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स वरती वर्क करतोय. ओके. आणि इंडक्शन मोटर कशावर वर्क करते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती वर्क करते. पुढे ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ 2 वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 वाइंडिंग असतात, कोणत्यामध्ये आपण त्याला प्रायमरी अँड सेकंडरी. ऑल्सो इंडक्शन मोटर मध्ये 2 वाइंडिंग असतात, कोणत्या, प्रायमरी म्हणजे स्टेटर म्हणजे इनपुट वाइंडिंग आणि सेकंडरी म्हणजे रोटर म्हणजे आउटपुट वाइंडिंग. तिसरा, इन ट्रान्सफॉर्मर फ्लक्स इज स्टेट. ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्लक्स हा स्टेट होतो आणि कॅरीड बाय मॅग्नेटिक, कॅरी करतं मॅग्नेटिक कोर करतं. सेम या ठिकाणी काय होतंय की जे काय फ्लक्स आहे इंडक्शन मोटर मध्ये हा सायनुसायडल नेचरचा आणि अल्टरनेट नेचरचा असतो. हा कुठे सेट होतोय, इयर गॅप मध्ये सेट होतोय. म्हणजे जो काय रोल कोर प्ले करते ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत, तोच रोल या ठिकाणी कोण प्ले करतोय, इयर गॅप प्ले करतोय. आणि या ठिकाणी जे काय सायनुसायडल आणि अल्टरनेटिंग नेचरचा असल्यामुळं जो काय आहे तो रोटेटिंग इन नेचरचा असतो. त्याला आपण काय म्हणतो, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतो आपण. तर ह्या ठिकाणी आपण फ्रॉम अबाउट डिस्कशन आपण जी काय बघितली होती इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम जी काय ट्रान्सफॉर्मरचं, ती आपण इंडक्शन मोटरसाठी अप्लाय करूया. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणतोय की बऱ्याच गोष्टी बाबतीत इंडक्शन मोटर ही सिमिलर आहे इन ट्रान्सफॉर्मर सोबत, म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे ट्रान्सफॉर्मर इंडक्शन मोटर इज अ जनरलाइज ट्रान्सफॉर्मर म्हटलेलं आहे. या ठिकाणी पहा डायग्राम घेतलेली आहे. इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर ही आपण सीएनई मध्ये म्हणजे इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्सफॉर्मर मध्ये बघितली होती. व्ही इनपुट वर इनपुट प्रायमरी करंट हा R1 X1 म्हणजे स्टेटरचा रेजिस्टन्स, स्टेटरचा रिॲक्टन्स, स्टेटरचा काय जो काय आहे इम्पिडन्स या ठिकाणी Z1 आहे हा. त्यानंतर पुढे नो लोडचं सर्किट I0 R0 X0 हा कोर मॅग्नेटायझिंग करंट, हा कोर लॉस कॉम्पोनंट, हा मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट आणि मग ही प्रायमरी वाइंडिंग स्टेटर वाइंडिंग E1. या ठिकाणी कोर आपण डबल लाईन दाखवतो, या ठिकाणी आपण या ठिकाणी दाखवत नाही. म्हणजे या ठिकाणी काय आपण असं म्हणूया की इयर गॅप असल्यामुळे आपण डबल लाईन दाखवत नाही. या ठिकाणी सेकंडरीचा EMF E2 आता आपण सेकंडरी साईडचं बघूया. E2 हा रोटरचा EMF आहे, रोटरचा करंट I2, त्यानंतर रोटरचा रेजिस्टन्स R2, रोटरचा रिॲक्टन्स X2 आपण बघितलं होतं स्टँड स्टील आणि रनिंग कंडिशनला, आणि हा इम्पिडन्स. आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, मेकॅनिकल जोडलेलं आहे. ठीक आहे. इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर रेफर टू प्रायमरी हे आपण बघितलं होतं ऑलरेडी, आणि रेफर टू सेकंडरी साईड हे ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. ओके. तर मला वाटतं आज आपण या ठिकाणी थांबूया. मी लिंक टाकतोय न्यूमेरिकलची, सर्वांनी न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करून घ्या. जे आपण न्यूमेरिकल बघितली तर ती आपण पाहूया सर्वजण. ओके. कोणाला काय डाऊट वगैरे असतील तर विचारून घ्या.